फलंदाजांवर हावी होतील की हे फलंदाज मात्र गोलंदाजांवर हावी होतील। करायचे आहेत 65 धावा। आमच्यासोबत जोडले जातील संदीपन केनी नक्कीच एक गावचे स्थानिक समालोचक आहेत। संदीपन काय म्हणशील या ठिकाणी? आता मात्र 65 धावांचं आव्हान आहे, सलामीची जोडी मैदानात उतरली आहे। नक्कीच विचार केला तर 65 धावांचं लक्ष्य खूप चांगलं लक्ष्य यावेळीस नावडे संघानं आपल्याला पाहायला मिळतं उसाटणे संघासमोर ठेवलंय। 65 धावांचं आव्हान आहे, खूप मोठं आव्हान आहे। तो पल्ला पार करण्यासाठी उतरलेला उसाटणे संघ चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल, कारण हा 65 धावांचा पल्ला ज्यावेळेस पूर्ण करेल त्यावेळेस नक्कीच हा संघ विजयी होईल। मात्र काय क्रिकेटमध्ये या दोन संघांमध्ये कोणता संघ विजयी होईल हे पाहणं देखील आपल्याला गरजेचं असेल। मैदानावरती सामन्याला सुरुवात होईल, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल। एकंदरीत 65 धावांचा आपण जर विचार केला तर 13.00 ची सरासरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात होते, गोलंदाज तयार असेल। राऊंड विकेट पहिल्या क्रमांकाचा हा गोलंदाज, मात्र पंच दीपक पाटील सर आमच्याकडे वळतायत, आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत। हा चेंडू स्क्वेअर, पहिलीच धाव बोनसच्या रूपानं गोलंदाजानं खर्च केलाय। थोडीशी खराब सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, मात्र आपण दोन फलंदाज पाहतोय ॲज अ ओपनर। सलामीचे फलंदाज प्रथमेश खानावकर आणि उमेश खानावकर। यावेळी सपालून घेण्याचा प्रयत्न, ताकदीचा कमी वापर केलाय, क्षेत्ररक्षक झेलवरती जाईल, मात्र इथे झेल सोडला गेलाय, त्याचा परिणाम 2 धावा कंप्लीट केल्यात। तिसरी धावेचा प्रयत्न आणि सहजपणे 3 धावा कंप्लीट। चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते। 3 धावा आल्या चेंडूवरती, पहिला चेंडू स्क्वेअर पिकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, एका चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 4 धावा धावफलकावरती लागतायत। नक्कीच संदीपन आपण बघितलं तर या चेंडूवर उडालेला झेल थोडा कठीण होता, उलट दिशेनं पकडायचा होता, परंतु झेल निसटल्यानंतर अक्षरशः 3 धावा पळून काढल्यात। खराब क्षेत्ररक्षण थोडं पाहायला मिळालं, परंतु हा तुम्हाला खराब प्रदर्शन जर तुम्ही अशा पद्धतीचा सातत्यानं केलात तर तुम्हाला मग मात्र पराजयाच्या उंबरठ्यावर जावं लागेल। प्रयत्न जरूर केलं होतं क्षेत्ररक्षकांना, मात्र त्यामध्ये असं पलटारला आणि 3 धावा त्या पाहायला मिळाल्या। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। आता मात्र थोडीशी चुकीची गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळतोय। पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतात, चेंडू स्क्वेअर, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ। अद्यापर्यंत 2 चेंडू इथे स्क्वेअर फेकले त्या गोलंदाजानं, कुठेतरी चुकीची सुरुवात या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज संकेत पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। विकेट करायचा प्रयत्न, मात्र इथे कोणती धावसंख्या नसेल, सप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, इथे निर्धाव चेंडूची सांगता होते, कोणती धावसंख्या नसेल। सुरेख कमबॅक या चेंडूवरती पाहायला मिळाला संकेत पाटील या गोलंदाजाकडून। संघाची धावसंख्या 5। संदीपन खरं तर संकेत हा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची भूमिका आता पाहायला मिळते। पहिल्याच सुरुवातीला सलामीला आलेला हा फलंदाज आता मात्र सलामीलाच गोलंदाजी करतोय, म्हणजे त्याची जी भूमिका आहे, त्याची जी कौशल्यता आहे ती सुरुवातीपासूनच तो सिद्ध करताना पाहायला मिळतोय। चांगला इव्हेंट आहे त्याच्याकडं, गोलंदाजी आणि फलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स सिद्ध करण्याचा तो इथे प्रयत्न करतो। मिळते 1 धाव। संघाची धावसंख्या जर बघितली तर 6 या आकड्यावर पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं संकेत पाटील, संकेत टू नवीन फलंदाज प्रथमेश। नक्कीच अष्टपैलूची भूमिका बजावत असताना मैदानावरती मात्र इथे प्रशंसा करावी लागेल फलंदाजाची। हा चेंडू पाठवून दिला, इथे कव्हर पॉइंट रिजन मध्ये सीमा पार चौकार आला या चेंडूवरती। 4 धावा वाढलेत संदीपन आणि धावसंख्या जाऊन 2 अंकामध्ये प्रवेश करते, अर्थातच 10 धावा करायच्या आहेत। तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि धावसंख्या धावफलकावर 24 पाहायला मिळते। चेंडू आणि धावांचं अंतर 16 चेंडू आणि 41 धावांची गरज। संकेत पाटीलचा हा वाईड यॉर्क फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू ऑफ स्टंप चेंडू जातोय वाईड स्क्वेअर। पण निश्चितच या स्पर्धेची नियमावली होती। पहिल्या इनिंग दरम्यान ज्या संघातील संघ नायकानं, संघातील खेळाडूनं आणि संघानं ज्या पद्धतीनं चांगला खेळ राखला खऱ्या अर्थानं धावसंख्येच्या बाबतीमध्ये, आणि ज्या संघाची धावसंख्या जास्त राहिली तो संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरला गेला। आणि द्वितीय फेरीमध्ये सुद्धा तेच घडलं जाईल। ज्या संघाच्या सर्वाधिक धावा इथे बनल्या जातील तो संघ पुढच्या दिशेनं प्रस्थान करेल, याची आपण नोंद घ्या। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये सहर्ष स्वागत। इथे मॅच
पेट विपक्ष नौपाडा या दोन संघांदरम्यान मॅच असेल 4 षटकांची. पहिला बॉल बॉलिंग मार्कवर राईट ओव्हर द विकेट. सुरेख बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्कवर श्री गणेश अग्रज असताना गणेश कोहलीच्या बॅट मधून इथे येतोय शानदार चौकार. काय पॉवर त्यानं जनरेट केली. गोलंदाजाच्या वेगावरती स्वार होऊन हा फटका तिथे खेळला गेला. मागची मॅच किती सुसाट वेगानं तिथे संपन्न झाली. उसाटणे बनाम नावडे या दोन संघांदरम्यान मॅच घडली होती आणि त्या ठिकाणी नावडे संघाला परास्त करत उसाटणे संघ पुढच्या दिशेने प्रस्थान केला. इथे पुन्हा त्याच दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रन झाली कंप्लीट. 2 धावा सहज गतीनं इथे परिपूर्णपणे प्राप्त होताना बॅटिंग मार्कवर संघ आहे नौपाडा. पहिली सलामीची जोडी गणेश कोहली, त्याला साथ देण्यासाठी योगेश भगत इथे पाहायला मिळतो. पहिल्या 2 बॉलवरती इथे 6 रन बनवताना आपण गणेश कोहलीला पाहिलं. इथे लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू आला आणि त्यानंतर पंचांनी वेल घेतला आणि त्यानंतर फलंदाज गणेश कोहली इथे बाद होतोय. पहिला करारा झटका नौपाडा टीमला. फलंदाज गणेश कोहली. बॅक टू द पवेलियन. थँक्यू. पहिल्या 2 बॉल मध्ये आपण चांगल्या पद्धतीने धावा घडताना पाहिल्या आणि त्यानंतर तात्काळ विकेटचं पतन. गोलंदाजीच्या मार्कवर एक लक्षवेधी गोलंदाजी साकार करण्यासाठी पेट टीमचा लक्ष्मण कांबळे एक नंबर 1 खेळ त्याला या ओव्हरमध्ये साकार करायचा आहे आणि त्या दृष्टीनं तो मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. आता मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची आपल्याला तुफान गर्दी पाहायला मिळते. त्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षक चांगल्या पद्धतीनं या मॅचला इथे एन्जॉय करतायत. कव्हर ड्राईव्हचा हा फटका इथे खेळला गेला आणि तिथे मात्र फक्त पाहायला मिळेल ती सिंगल. धावसंख्येची जमापुंजी, धावसंख्या आकार किती आहे, संघ जाऊन पोहोचतो टोटली 1 गडी बाद. नौपाडा संघाची धावसंख्या 7 वर. 1 हाती सत्ता या मॅच दरम्यान कोण राखेल. पहिल्या इनिंग दरम्यान जो संघ उत्तम खेळ साकार करेल त्या संघासाठी येणारा उत्तरार्ध खूप काही सोपा जाईल. प्रहार दाखवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तिथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण गुड्डू मात्रे इथे झेल पकडतोय. दुसरा करारा झटका नौपाडा टीमला 7 या धावसंख्येवर. पूर्वी आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतोय चिंचपाडा गावचे माजी कर्णधार आदरणीय सुरेशजी केनी साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय गणेशजी केनी साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या मंचावरती यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. तत्पूर्वी नक्कीच आगमन झालंय. ज्या ईशा इंटरनेट सर्व्हिस ज्या नेटनं आम्हाला नेट दिलं या स्पर्धेसाठी फ्री नेट 5 दिवस, त्यांचे प्रोप्रायटर नितेश पाटील आणि कल्पेश किनी हे देखील आमच्या मंचावरती उपस्थित सामन्यांचा आनंद घेत असताना सर्व दानशूरदात्यांचं मनपूर्वक आभार. पहिली ओव्हर प्रगतीपथावर आपण मार्गस्थ होताना पाहतो, जिथे 2 गडी सुद्धा बाद होताना पाहिले आपण. अखेरचा हा चेंडू सुरेख फटका तिथे खेळलाय. थोडासा प्लंबळ होतोय. 2 रन इथे चपला इन परिपूर्णपणे होताना पाहू शकाल. पहिल्या षटकाचा कार्यकाल समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतील. नौपाडा टीमच्या 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 9 रन्स.
इथे उभा करावा लागेल तुमच्या समोर. तुमच्या ताकदीचा एक दिग्गज संघ इथे उभा टाकल्यानंतर एक आगळ्या वेगळ्या रणनीतीनं खेळणं सुद्धा तितकंच महत्वाकांक्षी असतं आणि त्या दृष्टीनं खेळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा पाहतो. 2 गडी बाद 9 रन्स. आता गोलंदाजीच्या मार्कवर पेट टीमचा गोलंदाज गुड्डू म्हात्रे इथे सज्ज होत असताना ज्या गुड्डूनं लॉंग ऑनच्या दिशेनं उत्तुंग असा झेल त्यानं पकडला होता आणि त्याच्यावरती संघनायकाने इथे दुरा सोपवली आहे. नितेश म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीनं साकार होणारा हा संघ पाहायला मिळतो पेट आणि निश्चितच त्याच्या तालमीमध्ये हा घडलेला पेट संघ थेट शानदार असा खेळ इथे साकार करतोय. सीमा रेषे लगत राजेशाही थाटामध्ये राजानं इथे मात्र रॉयल राजासारखा झेल पकडलाय. झटका क्रमांक 3 नौपाडा टीमला फलंदाज इथे बाद होतोय. संदेश भगत तंबूच्या दिशेनं परत. पकडली गेली सीमा रेषे लगत राजा या खेळाडूच्या माध्यमातून. असं वाटलं की हा चेंडू सीमा पार होईल मात्र त्या ठिकाणी कमालीचं असं क्षेत्ररक्षण राजा या खेळाडूच्या माध्यमातून साध्य झालं. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू मात्र अदलला गेला आणि त्यानंतर विचार केला तर चांगल्या पद्धतीनं स्ट्रोकचं तिथे सिलेक्शन केलं. धावसंख्या 1 नाकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय. दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जातं. 10 का दम 10 धावा स्कोर कार्डवरती नौपाडा टीमच्या. 5 चांगल्या पद्धतीनं धावा इथे बनवावा लागतील. तुमच्या समोर तुमच्या ताकदीचा संघ आहे इथे पेट संघ. लाईन लेंथ मध्ये थोडीशी बिघाड होती. अवांतर धावसंख्या पाहायला मिळते या ओव्हर मध्ये आणि धावसंख्या आकार घेते संदीपन 11 रन स्कोर कार्डवरती. नक्कीच रोशन, दोन्ही संघाकडून चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीला पहिला सामना नक्की दोन्ही संघ एक सामना जिंकून या फेरीमध्ये प्रवेश केला. मात्र इथे झील पकडला गेला. यष्टीरक्षकानं आपला काम सुरक्षितपणे पार पाडलाय. सुरेख कामगिरी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. फलंदाज जर विचार केला ऋषभ पाटील 11 धावा झाल्यात आणि 4 गडी बाद झालेत नौपाडा संघाचे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गुड्डू म्हात्रे इथे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र इथे जर विचार केला तर एकच धाव आली या चेंडूवरती. 1 धावीपेक्षा काहीच नाही. आता मात्र थोडंसं आकार धावसंख्येला 12 धावा धाव फलकावरती. अनुक्रमे विचार केला तर गणेश कोहली, त्यानंतर योगेश भगत, प्रणाल भगत, संदेश भगत तंबूच्या दिशेनं परत येताना आपण इथे पाहिले. यावेळी पाहू शकाल बॅटची कडा रोष पाहायला मिळतोय फलंदाजाकडून. पण पहिला गाव आमचा जामबारी होता. हिरव्या झाडांनी फुललेला होता. पण आता बदल जाम झालाय. आमच्या गावान इमानत लायलाय. हा नक्कीच. इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण ज्या मैदानावरती खेळतोय काही दिवसात इथे एअरपोर्ट पाहायला मिळेल. मात्र इथे जर विचार केला तर नौपाडा संघ कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय.
तर नक्कीच फलंदाज प्रणय भगत याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोहन परदेशी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे हा चेंडू निर्धाव खेळलाय. धावसंख्या स्थिर. 2 षटकांची समाप्ती 12 धावा धावफलकावरती. सापडलाय. मात्र ते धावसंख्येचा विचार केला केवळ 12 धावा धावफलकावरती लागल्यात. उच्चांक खूप मोठा गाठावा लागेल नौपाडा संघाला. नक्कीच 5 गडी इथे बाद होताना पाहतो आपण. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 2 गडी बाद होताना पाहिले. त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवर गुड्डू मात्र एका क्षणी त्यानं 3 गड्यांना धारातीर्थी पाडलं. फक्त धावा दिल्या 3. पंचतारांकित गोलंदाजी ही साकार केली जाते. डीप षटकावरच्या दिशेनं हा चेंडू जाईल आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. 4 चौकार. दर्पेश परदेशीनं इथे मात्र थेट चेंडू सीमा पलीकडे फेकला. 4 रनसाठी. आता धावसंख्या आगोगतीये. 16 रन्स स्कोर कार्ड वरती. गोलंदाज सज्ज होतोय सुनील एडे. ओहो फुलर लेनचा चेंडू इथे सफर केला. फिल्डर आहेत तैनात. फक्त 1 रन तिथे खर्च केली जाते सुनीलच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलमध्ये सुनीलनं धावा खर्च केल्या 5. नक्कीच एकंदरीत विचार केला तर दर्पेशच्या माध्यमातून पहिला चौकार पाहिला आपण. खराब चेंडूवरती हल्ला चढवला. त्यानंतर दुसरा चेंडू फुलटॉस होता तिथे सन्मान दिला आणि 1 धाव कंप्लीट केली. 5 धावा खर्च केल्या गोलंदाजानं आणि 5 धावा जमवल्या दर्पेश परदेशी या फलंदाजानं. एकूण धावसंख्या 17 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकाचा जो विचार केला 3रं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असलेल्या षटकातील 5व्या क्रमांकावरती दर्पेशाला त्यानं 3 चेंडूमध्ये 6 धावा तिथे बनवल्या आणि इथे मात्र त्या पद्धतीचा खेळ शेवटपर्यंत त्याला आखावा लागेल. तृतीय षटकामध्ये सुनीलच्या पहिल्याच बॉलवरती आपण चौकार येताना पाहिला आणि त्यानंतर पाठोपाठच्या 2 बॉलवरती आपण सिंगल रन इथे पाहतो. नक्कीच दोन्ही फलंदाजांचा विचार केला. 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत रोशन पाटील. मात्र 6व्या आणि 7व्या क्रमांकावरती येऊन एक चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. कारण महत्वाचे फलंदाज बाद झालेत. पूर्णपणे जिम्मेदारी असेल आपल्या संघाची. मात्र इथे पंचांचा इशारा आहे. हा चेंडू स्क्वेअर. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. एकूण धावसंख्या 19 धावा. ती जिम्मेदारी असेल संघाची. ती जिम्मेदारी निभवावी लागेल प्रणय भगत आणि दर्पेश परदेशी या 2 फलंदाजांना. धावसंख्येचं महाप्रलय इथे ठोकावं लागेल. चेंडू हवेमध्ये प्रस्थान आहे आणि त्यानंतर नो मॅन्स लँड सेफ लँडिंग झाली. तत्वर 2 धावा चपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. 3रीचा प्रयत्न होता मात्र धाडस केलं जात नाही. धावसंख्या धावपटलावरती आकार घेत असताना धावसंख्येचं गोलमोहर स्कोर कार्डवरती घडलं जातं. 21 रन्स. गोलंदाज सज्ज असताना ज्यानं चेंडू फेकले टोटली इथे 4. 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. 2 चेंडूंवरती चांगल्या पद्धतीने टोलेजंग फटके इथे ठोकावे लागतील. ओहो पहा इथे बॅक साईडला हा फटका इथे टोलवायचा होता मात्र रिंगण चांगल्या पद्धतीनं इथे भेदता आलं नाही. फक्त सिंगल. पहा इथे चौकार षटकारांची आतिषबाजी संधी पण करावी लागेल नौपाडा टीमला. नक्कीच मोठ्या संख्येवरती आपल्या संघाला न्यायचा असेल तर मोठी आक्रमकता दाखवावी लागेल. चौकार षटकार दाखवावे लागतील प्रणय भगत आणि दर्पेश परदेशीला. मात्र ते फटके येतील का असा देखील प्रश्नचिन्ह. प्रणयला आपल्या बॅटचा फेस खोलावा लागेल. प्रणय देखील आक्रमक फलंदाज आहे. डावकुऱ्या हाताचा फलंदाज. मात्र आपली फलंदाजी कशा प्रकारे करेल. अंतिम चेंडू या षटकातील. स्टेअर केल्या चेंडूला लॉंग हॉरिझॉन मध्ये आणि चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. या षटकातील अंतिम चेंडूवरती दाखवलेला हा खणखणीत फटका प्रणय भगत याच्या माध्यमातून हा चौकार.
ची एक चांगल्या पद्धतीची साथ पाहायला मिळते. नक्की 26 धावा धावफलकावरती अंतिम षटकाचा अजूनही खेळ शिल्लक. ऋषभ पाटील, जर आपण विचार केला तर या षटकामध्ये जर 14 किंवा 15 धावा आल्या तरी नक्कीच सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल नौपाडा संघाची. नक्कीच त्या दिशेने मात्र वाटचाल ही करावी लागेल. म्हटलं जातं संघाला धोका मग बिंदा ठोका हा मनमंत्र त्यांना इथे आत्मसात अवगत करावा लागेल. आणि नेहमी स्लॉगरच्या षटकामध्ये आपण धावा बनताना सुद्धा पाहिल्यात. नक्की स्लॉगवरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, त्याचा पुरेपूर फायदा उठवणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. दर्पेश परदेशी इथे सामना करीत येणाऱ्या चेंडूचा. नितेश म्हात्रेच्या माध्यमातून फेकलं जाणारं षटक मात्र पहिल्या चेंडूवरती खूप मोठी सफलता प्राप्त केली आहे. फलंदाज बाद झाला इथे दर्पेश. खेळपट्टीला अलविदा करावं लागतं, ज्यानं 6 चेंडूमध्ये 9 धावसंख्येचा उपयुक्त खेळ आपल्या नौपाडा टीमसाठी दाखवला होता. धावसंख्येला पूर्णपणे स्थगिती दिली जाते. संदीपन 26 धावा स्कोर कार्डवरती गोलंदाज सज्ज होतोय नितेश म्हात्रे. नक्कीच गोलंदाजांचा विचार केला, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पेठ संघाच्या गोलंदाजांकडे होते. जी गोलंदाजी मागील 3 षटकांमध्ये झाली होती त्याच प्रकारची गोलंदाजी सुरुवात नितेशनं देखील इथे केली आहे. स्टेअर केल्या चेंडूला सन्मान दिला. इथे कव्हर पॉईंट रिझनमध्ये 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जरूर केलाय, थोडी घाई केली मात्र इथे फलंदाजाला बाद व्हायला लागेल. धावतीच्या रूपाने फलंदाज इथे बाद होतोय. डीजे मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतोय, आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब, त्यांच्या समवेत चिंचपाडा गावचे माजी कर्णधार सुरेशजी किनी साहेब, त्यानंतर त्यांच्या समवेत आदरणीय गणेशजी किनी साहेब, या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल. तत्पूर्वी विनंती असेल टॉससाठी उसाटणे संघाचा संघनायक आणि उरण कोटनाका संघाचा संघनायक आपण टॉससाठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. 27 धावा स्कोर कार्डवरती इथे लागल्या गेल्या. गोलंदाज तयार. फुलर लेनचा हा चेंडू मजबूत फटका या फलंदाजाला मात्र खेळता आला नाही. फक्त सिंगल स्लॉगरच्या षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. धावसंख्या 1 नाकार येते. 28 धावा धावपटलावरती आणि स्लॉगरच्या षटकातील अंतिम 3 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त धावा इथे आपण पाहिल्या 2. आता आक्रमक खेळी इथे आखावी लागेल नौपाडा टीमला पेठ संघा विरोधात. नक्कीच अजूनही अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटक्यांची खूप गरज असेल नौपाडा संघाला. चेंडू अजूनही नक्कीच 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक. अंतिम नितेश म्हात्रे हा गोलंदाज तयार. राऊंड विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय मात्र इथे वारंवार निर्धाव चेंडूची सांगता घाई करतायत फलंदाज, त्याचा परिणाम फलंदाज प्रणय भगत. विकेटचं पतन होतंय. रनआउटच्या स्वरूपाने विकेट पडले जात आहेत नौपाडा टीमचे. अद्यापर्यंत 7 गडी बाद झालेत नौपाडा संघाचे. अंतिम चेंडू यावेळेस कट केलाय चेंडूला. सेकंड स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल मात्र इथे एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. एकूण
29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि एक छोटंसं लक्ष असेल ते म्हणजे पेठ संघासमोर 30 धावांचं लक्ष. विपक्ष पेठ या जाऊया आपण. खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील स्पोर्ट आयोजित कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केनी व कैलासवासी सदानंद दामोदर पाटील स्मृती चषक 2021 या ही स्पर्धेचा विचार केला तर एकूण 5 दिवस ही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. त्यापैकी या स्पर्धेतील तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. नक्कीच खूप सारी गर्दी प्रेक्षकांची इथे आपल्याला पाहायला मिळते. सामन्याची मजा घेत असताना 30 धावांची गरज असेल, 30 धावांचं लक्ष. खूप चांगला खेळ करावा लागेल. फलंदाजीचा विचार केला पहिल्या सत्रामध्ये मात्र नौपालक संघाकडून ज्या पद्धतीची फलंदाजी होणं गरजेचं होती ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही. एक छोटंसं लक्ष ठेवलंय पेठ संघासमोर तर तो लक्ष पूर्ण करण्यासाठी उतरले 2 फलंदाज ॲज अ ओपनर. एका बाजूला विलीन सुरते आणि सुनील एडे. विलीन सुरते मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. खूप मोठी फलंदाजी केली होती विलीननं. षटकार चौकार दाखवले होते, आपली आक्रमकता सिद्ध केली होती. मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ करेल विलीन सुरते. समोर असेल गोलंदाज गणेश कोहली. नौपालक संघाचा हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज. खूप मोठा रनअप राऊंड विकेट गोलंदाजी करेल. पहिला चेंडू विलीनसाठी. पहिला चेंडू मात्र रनअप मध्ये थोडंसं बदल झालं. डेड बॉल घोषित केला. आमचे पंच आम्ही पाहतोय जीवन गावण सर आणि स्क्वेअर लेग पंच द्वारकानाथ चोरगे सर. खूप चांगली पंचांची भूमिका, खूप मोठा अनुभव आमच्या पंचांकडे. नक्कीच खूप काही इम्प्रेस केले या स्पर्धेदरम्यान या तिन्ही पंचांनी आणि गुणवंत खेळाडू म्हणून सुद्धा एक चांगला कार्यकाळ राहिला होता या तिन्ही पंचांचं. आपण म्हटलं ज्या पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्या नाहीत मात्र मॅच बनू शकते संदीपन या उत्तरार्धामध्ये. गेम ऑन गेम स्टार. गोलंदाज तयार. राऊंड विकेट मॅच बनेल याचं दृश्य पहिल्याच बॉल वरती दाखवताना विचित्र असा खेळ पहिल्याच बॉल वरती दाखवत असताना विलिंद सुरते बॅक टू द पवेलियन.
फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर अक्षरशः डोले मिटले गेले आणि वेध घेतला यष्ट्यांचा पहिला करारा झटका पेट टीमला. अन काय बघतो थँक्यू डीजे. तर नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांना संपूर्ण ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्या ते वडगर ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पहिल्याच चेंडूवरती बडी मछली जाल में इथे आम्ही पाहतोय पहिल्याच चेंडूवरती मोठी सफलता विलीन सुरते बाद झाला. पहिल्याच बॉलवरती गणेश कोहलीची रफ्तार भरी गोली सफर झाली आणि जणू काय आगीचा गोला फेकला की काय असा परिचय या बॉलवरती त्यानं सफर केला. एक युवा जिगरबाज हा खेळाडू आहे आणि युवा शक्तीचं टेम्परमेंट जागर तो या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती दाखवताना पाहायला मिळतो नौपाडा टीमच्या माध्यमातून. यावेळी पहा शरीर यष्टीवरती चेंडू आदळला जातो. किती वेग, भन्नाट वेगानं, प्रचंड वेगानं ही गोलंदाजी सादर केली जाते पहिल्या 2 चेंडूमध्ये. नक्कीच नितेश म्हात्रे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजीची सुरुवात इथे पाहायला मिळतोय. गणेश कोहली पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता, त्यानंतर फेकलेला निर्धाव चेंडू. आता मात्र कुठेतरी थांबून ठेवलं या फलंदाजांना. 2 चेंडू फेकलेत, कोणती धावसंख्या अद्यापपर्यंत खर्च केली नाही. गणेश कोहली पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट समोर नितेश म्हात्रे. बॅटचा फेस, प्रॉपर टायमिंग, दिशा दिले चेंडूला, ताकद वापरले, चेंडू गेला डीप विकेट रिजन मध्ये. 1 बाउंस सीमा पार, चौका. पाच दमदार असा हा फटका चौकारासाठी ठोकला गेला. फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आल्यानंतर नितेश म्हात्रेच्या बॅट मधून इथे चौकार येतोय. गोलंदाज गणेश कोहलीला आता कमबॅक दाखवावा लागेल. पहिल्या इनिंग दरम्यान आपण धाबा पाहिल्या होत्या, टोटली 2 गडी बाद 9 आणि त्याच पद्धतीने इथे गोलंदाजीची आखणी केली जातीये नौपाडा टीमच्या गणेश कोहलीच्या माध्यमातून. अजून एक विकेट पतन कशा पद्धतीनं तिथे यष्टा मात्र वाकवल्या गेल्या नौपाडा टीमच्या. गणेश कोहली रफ्तार भरी गोली त्याने इथे सफर केली. फुल अशी गोलंदाजी त्यानं साकार केली गेली. बोल्डिंग, दंडा बहार, दांडी गोल करणारी ही गोलंदाजी गणेश कोहली कडून सादर केली जातीये. 4 या धावसंख्येवरती अजून एक मोहरा इथे गारद होतोय. नक्कीच रोशन ग्रुप ग्रामपंचायत वडगर माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब यांचं इथे आमच्या मंचावरती आगमन. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत. परंतु इथे दांडी गोल नितेश म्हात्रे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज विजय म्हात्रे. पुन्हा एकदा ते चित्र, ऍक्शन रिप्ले, पुन्हा एकदा दांडी गोल, एका पाठोपाठ हा दुसरा गडी बाद. नाट वेगानं ही गोलंदाजी इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. पण यंदाच्या हंगामाचा विचार केला आम्ही अनेक ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून कॉमेंट केली. मात्र एकाच ओव्हरमध्ये 3 इथे आपण यष्ट्यांचे वेध घेणारे चेंडू बोल्ड केले गेले गणेश कोहलीकडून. काय भन्नाट प्रचंड वेग त्याच्या माध्यमातून इथे साकार केला जातो. लगातार आपण 2 चेंडू 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये टोटली 3 गडी तिथे धारातीर्थी पडले गेले. आता मात्र विकेट हॅट्रिकच्या कगारवरती नौपाडा टीमचा गणेश कोहली. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी
या अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं होते नौपाड्या संघाला आणि त्या प्रकारची गोलंदाजी गणेश कोहली याच्या माध्यमातून केली जातोय. 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 3 मोठ्या सफलता आणि केवळ 4 धावा खर्च केल्यात. पूर्णपणे आता मात्र पेठ संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलंय या गोलंदाजांनी. खूप चांगली गोलंदाजी. अजूनही षटकातील अंतिम चेंडूचा खेळ. या चेंडूवरती विकेट येईल का, विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती होईल का, असा देखील मोठा प्रश्नचिन्ह. राऊंड विकेट गणेश कोहली. गुड्डू मात्रेसाठी हा चेंडू होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु इथे कोणती धावसंख्या नसेल. धावसंख्या असतील. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अप्रतिम षटक पाहायला मिळालं. गणेश कोहली याच्याकडून 4 धावा खर्च केल्या, 3 मोठ्या सफलता प्राप्त. अंधेरी उंदेरी कुलाबा किल्ला करताना एकच कल्ला, गोपारू अलिबागचा एकच कल्ला. हा मुंबई पुण्याला सांगायला हवा गो. नेत्रा अँड मन्नत 11 उसाटणे विपक्ष कोट नाका उरण या 2 संघांमध्ये टॉस आणि टॉससाठी मी विनंती करते आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कोटनाका उरण विपक्ष नेत्रा अँड मन्नत 11 उसाटणे या 2 संघांमध्ये टॉस बॉक्स मध्ये टॉस होतोय. तर नक्कीच मैदानामध्ये वळूया. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आदित्य भगत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, त्यानंतर आदित्य भगतला दिलेलं हे दुसरं षटक. चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव फेकलाय. कोणती धावसंख्या नसेल. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये गणेश कोहलीने केली त्याच गोलंदाजीच्या पावलावरती पाऊल टाकून सुरुवात करतोय. एक चांगली सुरुवात इथे आदित्य भगत याच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, पूर्णपणे बांधून ठेवलाय. पेठ संघाच्या फलंदाजांना यावेळी सुद्धा कोणती धावसंख्या नसेल. मोठा अपील केलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. पॉपिंग क्रीज सोडली होती या फलंदाजानं. पाच ज्या ठिकाणी पाठमोरी वळत असताना खेळाडू इथे बाद होतोय सुनील. कारण ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये घर वापसी दाखवणं गरजेचं होतं त्या ठिकाणी मात्र तो तिथे पोहोचू शकला नाही. आता समीकरणाकडे पाहायचं झालं तर अजूनपर्यंत मोठं आव्हान त्यांना इथे तय करावं लागेल. कारण 24 चेंडू 30 ची आवश्यकता होती आणि त्यात नंतर पहिल्या ओव्हरमध्ये आपण फक्त धावा पाहिल्या होत्या. 3 गडी बाद 4. आता समीकरण इथे येऊन ठेवलंय. येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता असेल पेठ टीमला. गोलंदाज नौपाडा टीमचा आदित्य भगत एक विक्रमादित्य गोलंदाजी त्याला इथे सिद्ध करावी लागेल. त्याचा सिद्धांत इथे उपयुक्त ठरला ना तर संदीपन मॅच मध्ये रंगत आणि जंगत मात्र पाहायला मिळेल आणि त्या दृष्टीनं आग ओकणारी खेळी त्याला इथे साकार करावी लागेल. बॅटिंग मार्कवर पेठ टीमचा खेळाडू इथे सज्ज असताना विकी डाकी धावसंख्येचं इथे पूर्णपणे आग ओकणारा खेळ त्याला इथे साकार करावा लागेल. ओ इथे पाहू शकाल लाऊड साऊंड ऐकू येतो आणि निश्चितच फलंदाज विकी सुद्धा बॅक टू द पवेलियन. अजून
जाऊ शकतो अशा प्रकारचं वार आता मात्र फलंदाजांच्या विरोधामध्ये घडलं जातं, ज्या ठिकाणी येत्या 15 बॉलमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत पेट टीमला. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं पेठ संघानं ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये नौपाडा संघाचे गोलंदाज करत आहेत. चांगला कमबॅक इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजांच्या माध्यमातून. मात्र इथे कट केला होता चेंडूला, संधी होती, एक मोठी सफलता प्राप्त करण्याची संधी सोडले योगेश कुंदर. आम्ही 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये पाहतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर असेल. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल आदित्य भगत. यावेळेस फटका फसलाय, मात्र इथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू गेला 1 बाउन्स. जे पहा दुर्वेश गोवारीनं दिलेला चौकार खूप काही सांगून जाऊ शकतो. पाक कदाचित संधी पण तिथे झेल घेण्याची नामी संधी होती. पहा त्या ठिकाणी चेंडू विस्थापित झाला. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू पर्यंत जाणं गरजेचं होतं. चेंडूची त्याने वाट पाहिली, चेंडूनं त्याची नाही. चेंडू गेला सीमा पार. 4 चौकार. नक्की दुर्वेश गोवारीला संधी होती झेल घेण्याची, मात्र ती संधी त्यानं सोडली. त्याचा परिणाम आपण पाहिला, चौकार गेला. योगेश कुंदर याच्या माध्यमातून 4 धावा पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 8 धावा. इथे स्टेर केलाय मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक तैनात. कोणती धावसंख्या नसेल, अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या 8 धावा, 6 गडी. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. खूप सुंदर गीतांची मेजवानी डीजे मास्टर मॅडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र इथे कुठेतरी चांगला क्रिकेट नौपाडा संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळतोय. खूप चांगला क्रिकेट. 8 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद झालेत पेठ संघाचे. एकत्रित विचार केला समीकरणाचा तर येणारे चेंडू असतील 12 आणि 22 धावांची अजूनही गरज असेल मैदानावरती. 5 संधी पण आता गोलंदाजीच्या मार्कवर नौपाडा टीमचा गोलंदाज येतोय. दुर्वेश गोवारीला आता लय भारी गोलंदाजी इथे दाखवावी लागेल. ज्यानं सोडला चौका त्याला आता आहे मौका आणि तिथे मात्र त्याला कार्य इथे सिद्ध करावं लागेल. त्याचा सिद्धांत उपयुक्तपणे सादर होईल का हे पाहणं तितकंच गरजेचं. येणारे 12 चेंडू, 22 समीकरण, 11.00 ची सरासरी इथे गाठावी लागेल. राईट मोर द विकेट. बॅटची आतली कडा तिथे लागली. तत्वर डॉट बॉलची मात्र समाप्ती. आता काय घडलं जाईल निश्चित मॅडी प्रत्येक बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न राहील. तिथे मात्र चेंडू डॉट पाहायला मिळतील. इथे डॉट बॉलची समाप्ती. दुर्वेश गोवारी आता लय भारी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असताना युवा जिगरबाज गोलंदाज नौपाडा टीमचा, ज्याच्याकडे अभ्यास गाडा नाही मात्र आपल्या युवा शक्तीचा जागर त्याला इथे सिद्ध करावं लागेल. नक्की दुर्वेश गोवारी चांगली सुरुवात. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकला गेलाय. जी गोलंदाजी गणेशनं केली होती, जी गोलंदाजी आदित्यनं केली होती, त्याच प्रकारची गोलंदाजी इथे दुर्वेश गोवारीच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण चुकीचं केलं होतं मागच्या षटकामध्ये, मात्र इथे षटक फेकत असताना एक चांगली सुरुवात निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. समीकरण बदलतोय. येणारे चेंडू असतील 11 आणि 22 धावांची अजूनही गरज. पेठ संघाची धावसंख्या स्थिर 8 धावा धावफलकावरती. राईट ओव्हर द विकेट दुर्वेश गोवारी.
यावेळेचा चेंडू बॅटचा फेस खोलायचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र चेंडू जातोय इथे लॉंग ऑन रिझन मध्ये. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला पुढे नेत असताना हे दोन फलंदाज मैदानावरती. 9 धावा धाव फलकावरती. 10 चेंडू 21 समीकरण अजूनपर्यंत तय करावं लागेल. समोर बॅटिंग मार्क सज्ज असताना पेट टीमचा सुपरस्टार खेळाडू इथे सज्ज आहे. योगेश कुंदर इथे माझ धावसंख्येचं खोदकाम त्याला इथे खोदावं लागेल. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट चेंडू त्यानं सफर केला. वेगाची सफर काय असते ना हे दाखवून दिलं संदीपन गोलंदाज दुर्वेश गुवारीनं. नक्कीच काय कमालीची गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप सुंदर गोलंदाजी. पूर्णपणे या दोन फलंदाजांना बांधून ठेवले, जखरून ठेवले. कोणती प्रकारचे मोठे फटके मारण्याचे चान्स आता मात्र देत नाही. खूप सुंदर गोलंदाजी. पाप फिल्डिंगच्या माध्यमातून 4 धावा ज्यानं खर्च केल्या तरी सुद्धा दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देऊन हा गोलंदाज चांगली गोलंदाजी इथे साकार करतोय. चेंडू हवेमध्ये कहाणी में ट्विस्ट. ओहो इथेही झेल सुटतो. झेल सोडला इथे प्रतीक. आपलं प्रतिबिंब या बॉल वरती त्याला उमटवायचं होतं, मात्र झेल जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतो. तिथे येत आहे 2 रन. खूप काही 2 धावा या सांगून जातील संदीपन. नक्कीच पेट संघाचा जर विचार केला अद्यापपर्यंत 16 चेंडू फेकलेत नौपारा संघाच्या गोलंदाजाने. त्यापैकी एकूण 12 चेंडू डॉट केलेत. विकेट पकडून 12 चेंडू डॉट केलेत पेट संघाचे फलंदाज. चुकीची फलंदाजी नक्कीच. मात्र योगेश टोटली 2 झेल सुटल्यानंतर योगेश आक्रमक होईल का पाहावं लागेल. ओहो तेज तर्रार सुंदर असा चेंडू त्यानं सफर केला. आगीचे गोले आता मात्र त्याच्या वतीनं फेकले जात आहेत. डॉट बॉलची इथे पाहायला मिळेल समाप्ती. आता येणारे 7 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. 5 समीकरण होतं या उत्तरार्धामध्ये. 24 चेंडू 30. आता समीकरण येऊन टेपलंय 7 चेंडू 19. काय कमालीची गोलंदाजी. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी इथे नौपारा संघाच्या गोलंदाजांकडून. दुर्वेश गुवारी पुन्हा इथे तयार असेल योगेश कुंदर साठी. हा चेंडू मात्र इथे पंच आमच्यापर्यंत वळतायत. हा चेंडू स्वेअर हाऊस्टम सोडून गेलाय. थोडीशी खराब कामगिरी या चेंडूवरती पाहायला मिळते. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. समीकरणामध्ये छोटस बदल. येणारे चेंडू 7 आणि 18 धावांची अजूनही गरज. 5 महारथी फलंदाज बॅक टू द पवेलियन गेल्यानंतर या शेवटच्या तळागाळातील खेळाडूंना मात्र आक्रमक पद्धतीचा खेळ इथे साकार करायचंय. चेंडू असेल 7 आणि 18चं समीकरण. गोलंदाज तयार दुर्वेश गोवारी. ओहो यॉर्कर से वार विरोधी पे शिकार. शिकंजा कसय आपल्या भात्यातून हे ब्रह्मास्त्र शस्त्र पूर्णपणे फलंदाजाला नामोहरण केलं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. अटॅकिंग क्रिकेट. 3 ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. आणि 3 ओव्हरच्या खेळीनंतर पेट टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 गडी बाद पाहायला मिळतील. 12. आता 12 कुणाचे वाजणार. येणारे चेंडू असेल 6 जिंकण्यासाठी 18चं समीकरण. शिवराय मूर्तिकेचे पवित्र तव राखिले. स्वराज्य स्वप्न तव साकारिले. गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा. शिवराया तुझं माझा मानाचा मुजरा. मात्र या क्षणी विजय महोत्सव साजरा कोण करणार. पेट की नौपाडा. दोन्ही संघांकडे अभ्यास आहे खूपच गाडा. येणारे 6 चेंडू 18चं समीकरण. नक्कीच मात्र 4थ्या षटकाची जिम्मेदारी दर्पेश परदेशीवरती असेल. आपल्या संघाचं भवितव्य त्याच्या हातामध्ये असेल. मात्र कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून होईल. 18 धावा पूर्ण करायच्या आहेत 6 चेंडू मध्ये. मात्र इथे बिगिट करायचा जरूर प्रयत्न केला होता योगेश भगत. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी उशिरा आली. दुसरी धावायचा प्रयत्न केला आणि ते सफल. हा फलंदाज इथे बाद होतोय धाव घेण्याच्या नादात.
इथं योगेश पाटील उर्फ दादाची दानादान इथे उडली होती चेंडू फेकण्यासाठी. खूप काही दबाव दादानं तिथे झेलला, त्यानंतर त्यानं कार्य मात्र इथे सफल केला गेला. आता 5 चेंडू 17चं समीकरण, 17चा खतरा कुणा संघावरती आता मंडरावेल संदीपन. पहा निश्चितच रफ अँड टफ असं वाटलं की मॅच एकतर्फी घडली जाईल, मात्र मॅच रफ अँड टफ इथे घडताना पाहायला मिळते. राईट पा बंगालीमध्ये गाणं एकला चालो एकला चालो एकला चालो, एकट्या फलंदाजाने ते मात्र पूर्णपणे मैदान दणाणून सोडले. आता मात्र 2 चेंडू 1 धावसंख्येची आवश्यकता संदीपन. नक्कीच 5व्या क्रमांकावरती येऊन आपली आक्रमकता सिद्ध करत असताना एका पाठोपाठ 2 षटकार लगावले आणि आपल्या संघात धावसंख्येला मोठा आकार दिलाय आणि समीकरण नेऊन ठेवलंय. 2 चेंडू 1 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. दोन्ही प्रेक्षक धगधग 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 पाहायला मिळतंय, मात्र इथे हिट होणं गरजेचं होतं. आता मात्र विजयी सलामी इथे पाहायला मिळेल. निश्चितच सामना इथे जिंकतोय. जीते की चाल बाज